आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट। इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण, ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच। कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड, पनीर अंगारा, व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेज मध्ये चिकन तंदूर, चिकन थाली, सावजी मटण आणि बरंच काही। आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा। शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा। तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण। गडकरी फॅमिली रेस्टॉरंट, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। आजपर्यंत घडलेलं नव्हतं आमच्या गावामध्ये। असं बोलणं, असं सायको म्हणणार, परत मुक्तीदंड द्या म्हणणार, याला काढून द्या म्हणणार, याला हुसकून द्या म्हणणार, याची कुठं बोलण्याची पद्धत आहे का महाराजांची? व्यवस्थित बोलायचं ना काहीतरी। तो फक्त मला अभंग म्हणून दाखवा। मग ते म्हणे आम्हाला अभंग येतो, तुम्हाला कशासाठी आणलंय? म्हणे महाराज म्हणे याला वडा म्हणे। त्याच्यामुळे तो चियाचाळा आणि माणसं उठले, फक्त काहीच झालं नाही। फक्त आम्ही आमच्याच माणसाला दापलं आणि बाहेर आणून बसवलं त्यांना। महाराज निघून गेले तेवढे। म्हणजे बाबांच्या लोक भक्त पाया पडतात, भक्त बाबा लोक आमदार खासदारांच्या पाया पडत, याचं कारण काय? असं नाही व्हायला पाहिजे। मी चालू असतानाच पाया पडले ना, पाया पडूनच कीर्तन सुरुवात झाली कीर्तनाला। पहिल्यांदाच बघितलं। आणि असं आमच्या आता पारंपरिक सप्ताह 40 वर्षाचा काळ होत आला, आम्ही म्हातारे होत आलो, असा सप्ताह कधीच पाहिला नाही। आणि आता याच वर्षी आम्हाला पाहायला भेटला। याला काय म्हणजे कशाचं वळण आहे? राजकीय वळण आहे का धार्मिक वळण आहे? हेच काही समजा। चुकीचं याच्यात काहीच नाही। वारकरी संप्रदायांमध्ये खोटं बोलायचं काही कारणच नाही। कारण कसं आहे का, आधी जरा उठ म्हणलं ना उठला, ठीक आहे का? मग तो म्हणला साहेब तुम्ही महाराज तुम्ही अभंगावर बोला। मग अभंगावर न बोलताना मग त्याला वाटलं सगळ्यांनी दाखलं, बस रे तू कशाला बोलतो बाबांना, बस खाली बस खाली। बरं बसलो, मग ठीक आहे। अर्धा तास झाल्यानंतर बाबांनी त्याला उठवलं का तू मला पुढचं अभंग म्हणून दाखव। आम्हाला जर अभंग येतं तर आम्ही तुम्हाला कशासाठी आणलं? आम्हाला जर कीर्तन प्रवचन माहिती आहे ना, तर मग आम्ही तुम्हाला सप्त्यात का बोलवलं? कशासाठी बोलवलं? मग हे मान्यच नाही आम्हाला, म्हणून हे सगळं राजकारण पेटलं। आम्ही राजकारणावर बोलायचं काही कारणच नाही ना, संप्रदायावरच बोलायचं ना।